मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि ज्यावेळी हा बॉम्बस्फोट घडला त्यावेळी 2008 ते 2011 पर्यंत प्रज्ञा साध्वी सिंग यांचे जे वकील होते ते उमेश वालझाडे माझ्यासोबत आहेत. सर, खरं तर निकाल समोर आलेला आहे, काय आपली पहिली प्रतिक्रिया असेल? बस मी एवढंच म्हणेन की सत्य बेबस आहे, लाचार नाही आहे. सत्याची जीत झालेली आहे आणि एका इनोसंट व्यक्तीला 17 वर्ष हे भोगावं लागलं, त्यानंतर आज न्याय मिळाला. मला अभिमान आहे आणि झालेलं आहे. सत्यता बाहेर आली. आपल्या न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास होता, पूर्वी होता, आजही आहे आणि सत्याची जीत झाली. मी म्हणेल सर्व आरोपीचं कॉंग्रॅच्युलेशन्स. सर, खरं तर हा खटला आहे तो आपण नाशिक कोर्टामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये त्या ठिकाणी लढत होता. कशा पद्धतीने संपूर्ण त्यावेळेचं प्रकरण सुरुवात झाली? मालेगावमध्ये जो ब्लास्ट झाला अचानकपणे, साध्वी इतरांना अटकेपूर्वी काही दिवस अज्ञातस्थळी ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर मी एक ॲफिडेविट दिलेलं आहे 22 पानी. त्यात सगळं येईल की त्यांना टॉर्चर करण्यात आलं, मकोका लावण्यात आला होता की जेणेकरून त्यांनी जर कबुली जबाब दिला तर तो ग्राह्य धरण्यात यावा म्हणून. परंतु साध्वी काही टस्सेमत झाले नाही. त्यांनी व्यवस्थितपणे आपलं सगळं, त्यांचा विश्वास होता की मैंने कुछ किया नहीं तो मुझे प्रताड़ना क्यों की जा रही है, हे त्यांचे सुरुवातीचे शब्द होते. 2008चा मला तो दिवस आठवतो आणि आजचा दिवस आठवतो की शेवटी जीत झालेली. त्या मला नेहमी म्हणायची की सत्य बेबस आहे, लाचार नहीं, और सत्य की जीत हुई आज, ये मैं इतना बोलेगा. एक भगवा आतंकवाद म्हणून याला पुढे आणण्यात आलं होतं. अनेक राजकारण देखील त्यावेळी झालं होतं. कशा पद्धतीने आपण त्या संदर्भात युक्तिवाद करतो? युक्तिवाद धन्यवाद की बघा, आतंकवाद आहे तर भगवा किंवा हिरवा असं नाव देता येत नाही. आपण एका हिंदू राष्ट्रात राहतो आहे आणि अशा ठिकाणी केवळ नाव द्यायचं, काय राजकारणाने स्वतःची पोळी लाटून घ्यायच्या दृष्टीने काय नाव दिलं असेल, मी कधीच म्हणणार नाही भगवा आतंकवाद आहे. आतंकवादच आहे. कुठल्याही जीवितहानी होणं किंवा एखाद्या ब्लास्टमध्ये अनेक हे घडतात, त्याला काय भगवा आतंकवादाचं लेबल देऊन पुढे चालता येत नाही. हे अतिशय चुकीचं विधान आहे. त्यावेळीचं राजकारणाने केलेलं विधान आहे ते. सर, खरं तर काही टॉर्चर केलं गेलं असं देखील आपण सांगताय. नेमकं काय, कशा पद्धतीने? टॉर्चर म्हणजे मी आत्ताच बोललो आपल्याला की कबुली जबाब घ्यायच्या दृष्टीने की कबूल कर, नाही तुला आम्ही मांस खाऊन बोलू, कबूल कर नाही तुला आरोपच्या भाषेत शिवाळ्या गेलं. त्यावेळेस ते तपास अधिकारी होते, आता मान्य श्री हेमंत करकर ते आज आपल्यात नाही आहे, आणि मोहन कुलकर्णी म्हणून मी त्यावेळेस त्यांच्याशी वन टू वन बोललो होतो. तेव्हा आपल्याकडे कमिशनर साहेब होते, हिमांशु राय साहेब होते. मला बोले आप क्यों केस में ले रहे केस? मला केस क्यों ले रहा है? मेरा धर्म है, मेरा कोई राजकारण, मेरा कोई रिलीजियस कोई ये नहीं है. मेरा पक्ष, मेरा वकील है, उनके बाजू मांडणे. हेमंत ते त्यावेळेस हिमांशु राय होते, त्यांनी मला प्रोटेक्शन पण दिलं होतं त्यावेळी. कारण मी राहतो ती मुस्लिम आबादी असलेली राहतो, पण त्यावेळी मला काही मुस्लिम समाजाची मंडळी होती की आप सच्चाई के लिए लढो, गलत हुआ तो गलत को न्याय और नहीं, निर्दोष है तो उनको छुड़ाओ, अशी परिस्थिती साहेब. नक्कीच माझ्यासोबत होते ॲडव्होकेट उमेश वालझाडे. खरं तर या संपूर्ण प्रकरणाचा आज जो निकाल आलेला आहे, सर्व आरोपींना या ठिकाणी निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. अखेर जो तो न्याय मिळाला असल्याचं देखील यावेळी ॲडव्होकेट वालझाडे यांनी आपल्याशी बोलताना या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलं आहे. कॅमेरामन किरण कटरेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.